नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा राज्यामध्ये राबविण्यासाठी, त्याचबरोबर या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात गाव निवड समितीने निवड केलेल्या गावांच्या यादीस मान्यता देण्यासंदर्भात 10 ऑक्टोबर 2024 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला होता व या निर्णयास 14 ऑक्टोबर 2024 रोजी शासन निर्णय म्हणजेच GR काढून मान्यता देखील देण्यात आली होती। आणखी एक GR दिनांक 7 जानेवारी 2025 रोजी याच योजनेसंदर्भात म्हणजेच पोकरा योजनेसंदर्भात शासनाच्या वतीने काढण्यात आलेला आहे। तर काय आहे तो शासन निर्णय पाहूयात या व्हिडिओमध्ये। नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतीविषयक माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, 7 जानेवारी 2025 रोजी GR मार्फत पोकरा योजनेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी नवीन लेखाशीर्षास मान्यता देण्यात आली आहे। लेखाशीर्ष म्हणजे काय हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मित्रांनो, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याकरिता वेळोवेळी निधी उपलब्ध करून देण्याकरिता खालील लेखाशीर्षास मान्यता देण्यात येत आहे। येथे आपण हा शासन निर्णय पाहू शकता। या अंतर्गत या योजनेसाठी राज्य हिस्सा आणि बाह्य हिस्सा असे दोन प्रकारचे आपण विभागणी म्हणू शकतो। या अंतर्गत आपल्या राज्याचा हिस्सा हा 30% असतो आणि बाह्य हिस्सा या योजनेसाठी 70% आहे। तर जो पण राज्य हिस्सा आहे त्यामध्ये वेतन असेल, दूरध्वनी, वीज व पाणी शुल्क असेल, कंत्राटी सेवा असेल, देशांतर्गत प्रवास खर्च, विदेश प्रवास खर्च, कार्यालयीन खर्च, भाडेपट्टी व कर, संगणक खर्च, जाहिरात, प्रसिद्धी व व्यावसायिक सेवा, तसेच इतर कंत्राटी सेवा आणि अर्थसहाय्य, त्याचबरोबर इतर खर्च या बाबी राज्य हिस्स्यामध्ये येतात। आणि बाह्य हिस्स्याअंतर्गत जो पण 70% असतो त्या अंतर्गत अर्थसहाय्य ही बाब आहे। तर या लेखाशीर्षास 7 जानेवारी 2025 रोजीच्या GR नुसार मान्यता मिळालेली आहे। थोडक्यात जर आपण लेखाशीर्ष म्हणजे काय हे जर पाहायचं झालं तर एखाद्या बाबीला लेखाशीर्षास मान्यता शासनाच्या वतीने देण्यात येते, म्हणजे त्या योजनेच्या ज्या पण आर्थिक बाबी असतील, त्या योजनेचे उद्दिष्ट असतील व कार्यपद्धती असेल याची सखोल समीक्षा करून ती मंजूर करणे म्हणजे लेखाशीर्ष। आणि यामध्ये योजना अंमलात आणण्यासाठी जे पण लागणारे संसाधन असते, खर्च व इतर आवश्यक तपशील यांचा देखील समावेश असतो। मान्यता मिळाल्यानंतर ती योजना लागू करण्यासाठी म्हणजे त्या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी आणखी काही ज्या पण आवश्यक पायऱ्या असतील किंवा ज्या पण आवश्यक स्टेप्स घ्याव्या लागतात त्या शासनाच्या वतीने घेण्यात येतात। थोडक्यात जर सांगायचं झाले तर शासनाने लेखाशीर्षास मान्यता दिली म्हणजे शासनाने योजना मंजूर केली आहे आणि ती लागू करण्यासाठी आवश्यक वित्तीय व तांत्रिक आधार प्राप्त झालेला आहे। यामुळे त्या योजनेला अधिकृत मान्यता मिळते आणि आता त्या योजनेची अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया सुरू होते। तर मित्रांनो, दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि नोटिफिकेशन पण ऑन करा आणि आपल्या इतरही शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेअर करा। आपण अजूनही पोकरा योजनेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी जी पण नवीन गावांची यादी प्रकाशित झालेली आहे ती आपण पाहिली नसेल तर त्या गावाची यादी डाउनलोड करण्यासाठी आपण ऑलरेडी चॅनलवर व्हिडिओ बनवलेला आहे। त्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, आपण तो व्हिडिओ पाहू शकता। धन्यवाद।